वेलकम टू सम्यक तारा अकॅडमी. LLB थर्ड इयर बँकिंग लॉ प्रश्न उत्तरे सिरीजमध्ये दुसरा प्रश्न बघत आहोत. भारतीय बँकेचे राष्ट्रीयकरण. बँक राष्ट्रीयकरणाची संकल्पना. राष्ट्रीयकरण म्हणजे खाजगी बँका सरकारच्या मालकीकडे आणणे. यामागील उद्देश बँकिंग व्यवस्था जनहितासाठी वापरणे हा आहे. राष्ट्रीयकरणामुळे बँका राज्यांच्या नियंत्रणाखाली येतात. राष्ट्रीयकरणाची भूमिका. स्वातंत्र्यपूर्व काळात बँका काही धनाढ्य लोकांच्या हितासाठी कार्यरत होत्या. ग्रामीण व कृषी क्षेत्राला पुरेसे कर्ज मिळत नव्हते. मोठ्या उद्योगांना जास्त कर्ज दिले जात होतं. आर्थिक विषमता वाढत होती. बँक अपयशामुळे ठेवीदाराचे नुकसान होत होते. राष्ट्रीयकरणाचे उद्दिष्टे. आर्थिक विकासासाठी बँकिंगचा वापर. कृषी, लघु व दुर्बल घटकांना कर्ज पुरवठा. बँकिंग सेवा ग्रामीण भागात पोहोचवणे. ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण. आर्थिक नियोजनाला चालना. पहिला टप्पा 1969चे राष्ट्रीयकरण. 19 जुलै 1969 रोजी 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकिंग कंपनी ॲक्विजिशन्स अँड द ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग ॲक्ट 1969 लागू. रुपये 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकांचा समावेश. राष्ट्रीयकृत बँका. 1969 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, इंडियन बँक इत्यादीचं राष्ट्रीयकरण झालं. दुसरा टप्पा 1980चे राष्ट्रीयकरण. 15 एप्रिल 1980 रोजी आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 1980च्या कायद्यानुसार तेव्हा रुपये 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकांचा समावेश होता. पुढे राष्ट्रीयकरणाचे परिणाम. ग्रामीण शाखांची मोठ्या प्रमाणात वाढ. कृषी व प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठा वाढला. आर्थिक समावेशनाला चालना मिळाली. ठेवीदारांचा विश्वास वाढला. रोजगारांच्या संधी वाढल्या. राष्ट्रीयकरणावर टीका. बँकांमध्ये कार्यक्षमता कमी झाली. राजकीय हस्तक्षेप वाढला. अनुत्पादक कर्जे वाढली. स्पर्धांचे अभाव निर्माण झाला. राष्ट्रीयकरण व राज्यघटना. कलम 39B व 39C. समाजवादी धोरण. सार्वजनिक हितासाठी मालमत्तेचा वापर. राष्ट्रीयकरण घटनात्मकदृष्ट्या वैध महत्त्वाचे निर्णय. RC कॉपर. युनियन बँक ऑफ इंडिया. बँक राष्ट्रीयकरण कायद्याची घटनात्मक वैधता तपासली. SBI विरुद्ध संतोष गुप्ता. बँकिंग सुधारणा व सार्वजनिक हित. निष्कर्ष. बँकिंग राष्ट्रीयकरण हा भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सामाजिक न्याय आर्थिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. पुढील सुधारणा करून कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. ऐकत राहा, अभ्यास